नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नेहमीप्रमाणेच आज आलो आहोत नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तर आज आपण निघालो आहोत विदर्भ सफरीवर. शेगाव हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले शेगाव. रोज हजारो भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात व या सिद्धस्थानी येऊन नतमस्तक होतात. शेगावचा इतिहासही फार रोमांचक आहे आणि शेगाव हे नाव कसे पडले याचीही एक छान आख्यायिका आहे. प्राचीन काळी शृंगमुनींनी वसवल्यामुळे शृंगगाव हे नाव होते. तसेच येथे असणाऱ्या सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावात शिवगाव असेही म्हटले जात होते. या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले. शेगाव या नावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते म्हणजे परब्रह्म स्वरूप संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे. तर आपण इथे जाणून घेऊया शेगावच्या श्रींच्या मंदिराबद्दलचा इतिहास आणि तसेच त्यापुढे पाहूया इथे जायचं कसं, काय काय पाहायचं, राहण्याच्या व खाण्याच्या सोयी काय उपलब्ध आहेत हे सगळं. साधारणपणे इसवी सन 1908 मध्ये श्री गजानन महाराज यांचे भक्त श्री जगू पाटील यांनी शेगावमध्ये महाराजांच्या मंदिराची स्थापना करावी अशी इच्छा त्यांच्या इतर भक्तांकडे व्यक्त केली. परंतु त्यावेळी शेगावमध्ये असलेल्या दोन वेगवेगळ्या गटांच्या वर्चस्व व जाती धर्मामुळे महाराजांनी मंदिर बांधण्यासाठी कोणाची जागा स्वीकारली नाही, कारण त्यांना कोणाच्याच मालकीची जागा मंजूर नव्हती असे म्हटले जाते. व त्यापुढे त्यांनी श्री कुकाजी पाटील यांच्या मदतीने एका सरकारी जागेसाठी अर्ज केला आणि 1901च्या ठरावानुसार मंदिर बांधण्यासाठी जागा मंजूर झाली व भक्तांच्या मदतीने या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचे आहे. 1909 साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. काळ्या दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी 48 फूट आणि रुंदी 42 फूट असून शिखराचा भाग 51 फूट उंच आहे. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतींवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाधी शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग 2009 मध्ये उतरवण्यात आला. मुख्य मंदिराच्या तळघरात श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यानंतर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजूने आता संगमरवराच्या लाद्या बसवल्या आहेत. श्रींचे दर्शन घेऊन भुयारातून आपण तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतो. याच राम मंदिरात महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वापरले जाणारे चांदीचे मुखवटे आहेत. श्रींचा मंदिर परिसर हा खूपच शांत व प्रसन्न करणारा आहे. मंदिरातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि आरामात लाईनमध्ये जाऊन मिळणारे श्रींचे दर्शन या सगळ्यांनी त्या दिवसाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तसेच राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपात पोचल्यानंतर महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्राच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. यात सभामंडपात सगळीकडे मस्त सुंदर अशा कमानी आहेत आणि पूर्वीच्या दगडांच्या बांधकामावर हे सगळं सुंदर अशा प्रकारे रेखाटल्यामुळे ते अधिकच आकर्षक दिसतं. मुख्य मंदिरापासून थोड्याच अंतरावर महाराजांनी जिथे 1910 रोजी समाधी घेतली तिथे संगमरवरी पादुकांचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळते आणि या जागेला महाराजांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जाते. त्याच्याच बाजूला महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग असून मध्यभागी श्रींचा फोटो आहे. समाधी ग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलित केलेली धुनी आजही धगधगत असून शेजारी श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आपल्याला दिसतात. एक सेवक धुनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप, राळ, तुपाची वात इत्यादी साहित्यांची भर घालतात. समाधीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पूर्वेकडील बाजूस आपल्याला एक विशाल औदुंबर वृक्ष व हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असलेली मंदिर पाहायला मिळते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचतो. तिथे नागदेवतेचे मंदिर असून त्याच्याच बाजूला श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज यांची समाधी आहे. समाधी ग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथांचे वाचन करायची इच्छा असते त्याकरता ग्रंथ, आसन, निरंजन विजू नये याकरता काचेचे कंदील ठेवले आहेत. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरचे चष्मे देखील इथे उपलब्ध करून दिले आहेत.
आता आपण पाहूया शेगावला जायचं कसं. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मुंबई नागपूर महामार्गावर आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून शेगावपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे हे सर्वात उत्तम साधन आहे. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी बसने देखील आपण शेगावला पोहोचू शकतो. मुंबई, पुणे व विविध शहरांमधून प्रायव्हेट ट्रॅव्हल्सच्या गाड्या देखील आपल्याला शेगावला जाण्यासाठी मिळून जातील. शेगाव हे जवळच्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे. तसेच शेगाव नावाचा बस डेपो देखील इथे आहे. रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा स्टँड आहे. प्रति व्यक्तीसाठी 10 रुपये भक्तनिवासपर्यंत येथे घेतात. तसेच रिक्षा स्टँडजवळ संस्थेची सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत फ्री बस दर 15 ते 20 मिनिटांनी उपलब्ध असते आणि भक्तनिवासला पोहोचवते. तसेच स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे. बसने भक्तनिवास स्थानी पोहोचल्यानंतर भक्तनिवास क्रमांक 5 कडे जाऊन प्रथम रूम तुम्ही बुक करू शकता. भक्तनिवासात राहण्याची उत्तम व्यवस्था होते. त्यांचे दिवसाचे दरही माफक आहे. 3 दिवसापर्यंत निवासाची व्यवस्था हे संस्थान करते. भक्तांसाठी भक्तनिवास, आनंदसागर, विसावा अशा ठिकाणीही राहण्याची सोय केली जाते. इथे दिल्या जाणाऱ्या रूम या अगदी सुंदर, स्वच्छ व नीटनेटक्या आहेत. देवळाजवळ रूम फक्त निवास क्रमांक 2, 3, 4, 5 येथे उपलब्ध आहे आणि भक्तनिवासमध्ये बुकिंग फुल झाले असेल तर विसावा येथे भक्तांची सोय केली जाते. विसावा हे मेन मंदिरापासून लांब असल्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत संस्थेतर्फे मोफत बसची भक्तांना जाण्या येण्यासाठी ठराविक वेळेनुसार सोय केली जाते. प्रत्येक रूमचे 24 तासांचे AC व नॉन AC तसेच एका रूममध्ये किती लोके राहणार यानुसार वेगवेगळे चार्जेस आहेत. साधारण 150 रुपये ते 900 रुपयेपर्यंत रूम आपल्याला इथे मिळून जातात. तुम्हाला जर 2 लोकांसाठी रूम हवी असेल तर आधार कार्डची झेरॉक्स कॉपी व एक फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच देवळाजवळ भरपूर हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसची देखील सोय आपल्याला मिळून जाते. आता राहिला जेवणाचा प्रश्न. मंदिरात तसेच भक्तनिवासात जेवण खाणे चांगले मिळते. सर्व भक्तनिवासांमध्ये सकाळी 8 ते 10 पर्यंत चहा नाश्ता मिळतो. तसेच 40 रुपयामध्ये अमर्यादित थाळी देखील मिळते. भक्तनिवासांमध्ये जर आपण नाश्ता व जेवण करू तर ते आपल्याला विकत घ्यावे लागते. मंदिर परिसरात भक्तांना दररोज बारीमध्ये महाप्रसाद दिला जातो. 250 ते 300 लोक एका वेळी बसू शकतील असे 4 हॉल्स असतात. भाविक येत राहतात आणि जेवण चालूच असते. 4 ते 5 हजार लोक रोज जेवण करून जातात. जेवणाची व्यवस्था अगदी उत्तम असते. स्वच्छ चकाकणारे स्टीलचे 5 खाणी ताट, पोळी, वरण, भात आणि 2 भाज्या हा मेन्यू असतो. प्रसाद म्हणून वडी, शिरा व लाडू असतो. तसेच शेगावला आल्यानंतर एक गोष्ट न विसरता खावी, ती म्हणजे शेगावची सुप्रसिद्ध कचोरी. भक्तनिवास ते मंदिरापर्यंत जाईपर्यंत आपल्याला खूप ठिकाणी हे कचोरीचे फलक पाहायला मिळतात आणि सगळेच मस्त गरमागरम कचोरी इथे तळत असतात. तर ही कचोरी तुम्ही नक्की ट्राय करा. शेगाव गेल्यास गजानन भक्तांनी या 5 स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्यावी. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचाच उल्लेख आढळतो. सर्वात प्रथम आहे मोटेंचं शिव मंदिर. हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे. त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे. या मंदिराचे महत्त्व म्हणजे पोथीत उल्लेख आढळतो की गजानन महाराजांनी घोड्यांच्या पायात झोपून त्याला शांत केले. कीर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णुमूर्ती. मंदिरात मूळ मंदिराचा फोटोही आहे. शेगावचे मूळ गाव शिवगाव होते ते याच ग्रामदैवत शिव मंदिरावरून पडले होते. दुसरं आहे महाराजांचे प्रकटस्थळ. बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळाल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणालाही प्रकटस्थळाबद्दल विचारल्यास ते रस्ता दाखवू शकतात. थोड्याच अंतरावर ते प्रकटस्थळ येतं. एक मस्त बहरलेला भला मोठा वटवृक्ष येथे आहे. समोर प्रकटस्थळाची जागा आणि त्याबद्दलची माहिती आहे. नंतर आहे बंकटलालचा वाडा. प्रकटस्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. येथे मूळ वाड्याची जागी एक सभागृह बांधले आहे. त्यात महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रतिकृती आहे. नंतर आहे हनुमान शीतला माता मंदिर. काही अंतरावरच हे मंदिर आहे.
येथेच महाराजांनी पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यांनी हाताने ऊस पिळून मुलांना रस पाजला होता. नंतर आहे एक जुने शिव मंदिर. प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा फील देणारे हे मंदिर आहे. तसेच तुम्ही येथे कृष्णाजीचा मळा या स्थानाला देखील भेट देऊ शकता. गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध, प्रामाणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. मंदिरात सेवेकरू म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी काही वर्षे सुद्धा तिष्ठत राहावे लागते. मंदिराचे व्यवस्थापन, प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि यात्रेकरू अथवा वारकरी यांच्याविषयी आदर बाळगणारे आहे.